आहे बॉल. पहिल्या षटकातील पहिला बॉल निर्धाव. दुसरा बॉल राहुल यांचा आणि अतिशय उत्कृष्ट बॉल आणि हा ढिसाळ क्षेत्ररक्षण. कर्णधार सिद्धार्थ डोंगरे साहेबांकडून पाहूया. तिसरा बॉल आणि हा उत्कृष्ट मारलेला बॉल यष्टी रक्षकाच्या डोक्यावरून 4 रनेसाठी. चार बॉल नंतर पॉवर स्टार संघाची धावसंख्या झालेली आहे 5. कॉमेंटेटर राठोड, कृपया आपण कॉमेंटेटर बॉक्समध्ये या. आणि अतिशय उंच मारलेला बॉल आणि 4 रनेसाठी. आणि आकाश मिश्रा यांनी पुन्हा एकदा बॉल उंचावरून मारलेला आहे आणि 6 रनेसाठी बॉल गेलेला आहे. कॉमेंटेटर राठोड, कृपया जेथे पण असेल त्यांनी कृपया मंचावर या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर स्टार संघाची धावसंख्या झालेली आहे 14. बिनबाद 14 रन. पुढचं षटक घेऊन येत आहेत सचिन. पावणे किंग्स कडून पुढचं षटक घेऊन येत आहेत सचिन. स्वप्नील गोळे फलंदाजी करत आहेत. सचिनचा पहिला बॉल आणि गोळे बॉल सुटलेला आहे यष्टी रक्षकाकडून आणि 4 धावेसाठी आणि हा अतिरिक्त धावांकी वाईड बॉल. पॉवर स्टार संघाची धावसंख्या 19. सध्या फलंदाजी संघ हा उत्कृष्ट कामगिरी करताना दिसतोय आपल्याला. हा वाईड बॉल. वारंवार दिशा बदलूनही गोलंदाजाचे बॉल वाईडच पडतायत.
थोडी लाईन आणि लेंथ बिघडलेली आहे या गोलंदाजाची. थोडी नाही, मला वाटतं पूर्णपणे बिघडलेली आहे लाईन आणि आणि लेंथ. कप्तान श्री डोंगरे साहेबांनी गोलंदाज बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि खूप दुसरा गोलंदाज येत आहे. खूप प्रेशरमध्ये वावरताना दिसत आहेत पावणे किंग्स. पुढचे गोलंदाज आलेले आहेत भारत घोडे. त्याच्यावर जो संघाने विश्वास दाखवला आहे त्यावर ते खरे उतरतील असं वाटतंय. पाहूया भारत काय कमाल करतायत. आणि अतिशय उत्कृष्ट बॉल आणि हा बॉल- पंचाचा निर्णय वाईड बॉल. बॉल तसा चांगला होता पण तो थोडासा वाईट दिशेने गेला. लेग साइडनी बाहेर होता बॉल थोडा. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल अजून मुहूर्त नाही भेटत आहे. आणि ही बहुतेक कॅच असावी. आणि आणि हा उत्कृष्ट झेल. विकेट. सुंदर असा झेल यष्टीरक्षकाकडनं. पावणे किंग संघाला पहिली विकेट भेटलेली आहे. भारत घोडे यांच्याकडून. आणि एक चेंडू यानंतर पॉवर स्टार संघाची धाव संख्या आहे 23. 1 बाद 23. आतापर्यंत एक खेळाडू बाद करण्यात यश आलेलं आहे. चांगला चांगला उत्कृष्ट गोलंदाजी. आणि नवीन फलंदाज जीवन खेळपट्टीवर आलेले आहेत. निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू. पाहूया जीवन काय करतायत. आणि जीवन यांनी मारलेला उंचावून मारलेला बॉल पाहूया काय होतंय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण झालेलं आहे या ठिकाणी. आणि आउट. आणि पंचांचा निर्णय. पंचांनी Out. आउट दिलेला आहे आणि हा दुसरा विकेट. घोडे यांच्यावर दाखवलेला विश्वास. आणि पॉवर स्टार संघाची दुसरी विकेट गेलेली आहे या ठिकाणी. पहना है मैंने ये इश्क। बॉल सुटलेला होता खेळाडूकडून पण एकच धाव. धाव संख्या 29 वर पोहोचलेली आहे. अजूनही दुसरं षटक चालू आहे.
पुढचा बॉल आणि हा उत्कृष्ट बॉलिंग बॉल. बॉलिंग डॉट बॉल. निर्धाव चेंडू आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 29 पॉवर धावसंख्या. स्टार संघाची धावसंख्या झालेली आहे 29. दोन बाद 29. खुद्द कर्णधार आलेले आहेत गोलंदाजीसाठी. श्री सिद्धार्थ डोंगरे साहेब. तिसरं षटक घेऊन येत आहेत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावसंख्या झालेली आहे. आणि कर्णधाराचा पहिला चेंडू पाहूया काय. अरे उत्कृष्ट बॉल आणि खेळलेला आहे तो लेग साइडला आणि एक धावसंख्या. हा एक बॉल आणि एक धावेसह पॉवर स्टार संघाची धावसंख्या झालेली आहे 30. तिसऱ्या षटकातील पहिला बॉल. दुसरा बॉल. पुन्हा एकदा त्याच ठिकाणी बॉल मारलेला आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एकच धाव. दोन बॉल नंतर पॉवर स्टार संघाची धावसंख्या झालेली आहे 31. दोन बाद 31. पुढचा बॉल. फुलटॉस बॉल मारलेला आहे उंचावून. बाउंड्री लाईनवर बॉल पकडला आणि पंचांचा निर्णय नो बॉल. एका अतिरिक्त धावेची भर पडलेली आहे आणि पुन्हा एकदा थ्रोची एक धाव घेतलेली आहे अतिरिक्त. दोन अतिरिक्त धावा भेटल्या या बॉलवरती. धावसंख्या 33 वर पोहोचली आहे आणि आता मला वाटतंय फ्री हिट आहे या बॉलला. पाहूया फलंदाज काय करतायत. पुढे येऊन मारलाय बॉल आणि एक धाव पूर्ण आणि एका धावेवरच समाधान मानावं लागलेलं आहे. तिसऱ्या षटकातील 3 बॉल झालेले आहेत. आणि हा उंचावून मारलेला बॉल आणि 6 रन भेटलेले आहेत.
3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या आहे 47. 2 बाद 47. चौथ्या षटकातील पहिला बॉल आणि लेग साईडला फिरून मारलेला बॉल आणि हा उत्कृष्ट झेल यष्टी रक्षकाकडून. तिसरी विकेट गेलेली आहे पॉवर स्टार संघाची. आणि फलंदाजीसाठी आलेलं आहे आदित्य. पंचाचा निर्णय वाईड बॉल. गोलंदाजाकडून निराशा व्यक्त केलेली आहे वाईड बॉलवरती, पण पंचांचा निर्णय अंतिम निर्णय आहे. उत्कृष्ट मारलेला बॉल. पाहूया काय होतंय. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एकोणपन्नास 3 बाद 49 धावसंख्या झालेली आहे. पहिली रन घेतलेली आहे, दुसऱ्या रनसाठी धावत आहेत आणि दोन धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावाचा मुनाफा झालेला आहे धावसंख्येमध्ये आणि धावसंख्या केलेली 51. 3 बाद 51. आणि हा उंचावून मारलेला बॉल आणि 4 रन. घातलेले आहे पॉवर स्टार संघाने आणि हा वाईड बॉल. आणि धावसंख्या झालेली 56. 3 बाद 56. नवा उच्चांक धावसंख्येचा घातलेला आहे पॉवर स्टार संघाने. पुन्हा एकदा उंचावून मारलेला बॉल आणि बॉल 2 खेळाडूंना छेदून 4 धावेसाठी. आग लगी है पॉवर स्टार संघाचे कप्तान आणि हा उंचावून मारलेला बॉल. अरे आणि झेल सुटलेला आहे. अतिशय चांगला प्रयत्न केला. आणि 62 धावसंख्या झालेली आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर पॉवर स्टार संघाची धावसंख्या 62. 3 बाद
स्वागत बाकी होतं. मी मंचावर घोडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी राजगे साहेबांचं बुके देऊन स्वागत करायचं आहे. हां बोलू तू. फोटो फोटो घ्या साहेब. वाशी विभागाचे अधिकारी मंचावर उपस्थित झाले आहेत. त्यांचा सत्कार कॅमेरामन सोहळा होत आहे. कॅमेरामन श्री राजगे साहेबांचा सत्कार होतो या ठिकाणी. यानंतर सावंत साहेब यांचं सुद्धा स्वागत गायकर साहेब करतील. सावंत साहेबांचं स्वागत करत आहेत गायकर साहेब. यानंतर HR विभागाचे जाधव साहेब यांचं सुद्धा स्वागत मी मिश्रा साहेब यांना विनंती करतो की त्यांनी डेप्युटी जाधव मॅनेजर साहेबांचं. HR जाधव साहेबांचं स्वागत करत आहेत श्री सौरभ मिश्रा साहेब. यानंतर मगरे साहेब यांचं सुद्धा स्वागत मी मिश्रा साहेबांनाच विनंती करतो की त्यांनी करायचं आहे. मगरे साहेब हां हां फलंदाजांनी ताबडतोब खेळपट्टीवर हजर व्हायचं आहे. कप्तान डोंगरे साहेब यानंतर घासे साहेब आपले 2 तुमचं सुद्धा फलंदाज स्वागत आहे. पाठवून द्या. हां मगरे साहेब तुम्ही घासे साहेबांचं स्वागत करायचं आहे. पावणे किंग संघाचे फलंदाज कृपया ताबडतोब मैदानामध्ये उतरायचं आहे. राऊत साहेब सुद्धा इथं आलेले आहेत. वाशीनगरचे सहाय्यक अभियंता आता ठाण्याला आहेत. राऊत साहेब यांचं स्वागत. कुठे? राजगे साहेब करतील. राऊत साहेबांचं स्वागत होत आहे राजगे साहेबांच्या हस्ते. शशिकांत जाधव साहेब सुद्धा इथं उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत मी सावंत साहेबांना विनंती करतो की त्यांनी शशिकांत जाधव साहेब FIA यांचं स्वागत करतील. फोटो घ्या. घनसोली संघाचे कॅप्टन पॉवर स्टार संघाचे कप्तान जरा मंचावर यायचं आहे. पॉवर स्टार संघाचे कप्तान रिफ्रेशमेंटसाठी गेलेले दिसतात दोन्ही कप्तान. थोडा वेळ थांबवता का मॅच अंपायर? यानंतरचा सामना होणार आहे वाशी रायझिंग स्टार आणि कोपरकन्या सब डिव्हिजन वॉरियर्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती की त्यांनी टॉससाठी मंचावर यायचं आहे. घनसोली संघाचं सौभाग्य आहे 2-2 कप्तान लाभलेत त्यांना. वाशी रायझिंग स्टार आणि ऐरोली कोपरकन्या सब डिव्हिजन वॉरियर्स. कुछ ऑब्जेक्शन लिया गया है वाशी फाउल ने टीम की तरफ से, उसको राजेश क्लियर सर- करने के लिए मैच 2 मिनट के लिए रोका गया. काहीतरी तांत्रिक अडचण आलेली आहे. पावणे संघानं थोडं विरोध केला आहे त्या गोष्टीसाठी पोर साहेब. आक्षेप घेतलेला आहे. अतिशय उत्कृष्ट पोर साहेब, अशी आपण commentary मंचावर या. करताना आपले धनाजी पुकळे साहेब, हे त्यांचं एक छुपं टॅलेंट आजपर्यंत आम्हाला माहीत नव्हतं, जे आज उघडकीस आलेलं आहे. अतिशय हजरजबाबी असा त्यांच्याकडून कॉमेंट्री करण्यात येत आहे. सर्वांचं खूपच चांगलं मनोरंजन ते करत आहेत. त्यांना ॲप्रिशिएट करणं, त्यांचं कौतुक करणं आपलं काम आहे. सन्माननीय पोर साहेब, पावणे संघाकडून घेण्यात आलेल्या आक्षेपामुळे 2 मिनिटासाठी सामना येथे स्थगित करण्यात आलेला आहे.
काहीतरी आक्षेप नोंदवला आहे पावणे संघानं आणि त्याचं निराकरण सामना समितीकडून चालू आहे. त्यासाठी खेळ जरा तहकूब करण्यात आला आहे थोड्या वेळासाठी. प्लेअरनी बाकीच्या प्लेअरनी इकडे यायची काही गरज नाही मला वाटतं. डोंगरे साहेब आपण मंचावर या. बाकीचे खेळाडू बाकीचे खेळाडू खाली चला. तुम्ही मैदानावरच थांबायचं आहे. स्टेजवर गर्दी करू नका. फक्त कर्णधार फक्त कर्णधार इथे श्री येतील. बाकी खेळाडूंना चला सुनील मैदानात. मस्के आणि सुनील सरवदे दोघं या ठिकाणी नावामुळे झालेला काहीतरी गोंधळ दिसत आहे. सर्वांनी आडनाव मेन्शन करावं. फक्त कर्णधार अ, डिस्कस करतील. निखिल भोळे साहेब सामना समितीचे सक्रिय सभासद निखिल भोळे साहेब मला वाटतंय त्यावर काहीतरी तोडगा काढतील आणि त्यांची या ठिकाणी चर्चेतून काहीतरी निर्णय काढा आणि मला वाटतं सामना ताबडतोब चालू करायचा आहे. भोळे साहेब मला वाटते जर तो खेळाडू फलंदाजी केली असेल तर आता त्याचं खेळाडू बाहेरून आणलेला आहे का? आहे का मंचावरती फक्त अरे, कर्णधार यांनीच राहावे. बाकी खेळाडू- प्लेयर्सनी इथं खेळाडू बाहेर गोंधळ कृपया गोंधळ तुम्हाला करू नये. विनंती आहे या ठिकाणी अजिबात थांबायचं नाही. चला कर्णधार सोडून खेळाडूंनी तर बिलकुल बाचाबाची करायची नाही. सामना समिती त्यावर योग्य निर्णय घेईल आणि सामना थोड्याच वेळात चालू होईल. दोन्ही संघाचे खेळाडू कृपया आपापल्या चमूमध्ये जाऊन उभे राहा. या ठिकाणी गर्दी करायची काही कारण नाही. उन्हाचा दाह वाढलेला आहे. सामना ताबडतोब चालू करायचा आहे. सामना समितीनं ताबडतोब निर्णय घ्यायचा आहे त्यावर. नाही नाही पण दुसरं एक असं आहे की यांना आक्षेप घ्यायचा होता जेव्हा खेळ चालू होता तेव्हा घ्यायला पाहिजे. नाही नाही आता हे बघा बॅटिंग पूर्ण खुद्द वाशी विभागाचे कार्यकारी अभियंता आणि या पूर्ण टुर्नामेंटचे सर्वेसर्वा बनसोडे साहेबांनी यामध्ये थोडा हस्तक्षेप केलेला आहे आणि मला वाटतं ते योग्य निर्णय देतील.
मच्छिंद्रनाथ जाधव साहेब कृपया टेजवर या. जाधव साहेब टॉससाठी टेजवर या. सामना सुरू होत आहे. पॉवर स्टार संघाकडून मिश्रा गोलंदाजीसाठी आलेले आहेत आणि पहिलं षटक घेऊन येतात मिश्रा. पाहूया पावणे किंग्स संघाकडून एक धाव घेतलेली आहे. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि पुढचा चेंडू घेऊन येत आहेत मिश्रा, आकाश मिश्रा. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. सामना पुन्हा एकदा जोमानं सुरू झालेला आहे. सर्वांनी समितीने दिलेल्या निर्णयाचं कौतुक करत पुन्हा सामना सुरू केलेला आहे. बसा केतरे साहेब या टॉस कसाठी. पोर साहेब जाधव साहेब. वाशी रायझिंग स्टार आणि AK सब डिव्हिजन वॉरियर्स. AK सब डिव्हिजन वॉरियर्स आणि वाशी रायझिंग स्टार दोन्ही संघाचे कप्तान नाणेफेकीसाठी ताबडतोब मंचावर यायचंय. AK रायझिंगचे कप्तान संजय पोळ साहेब आणि वाशी रायझिंगचे कप्तान जाधव साहेब. नाणेफेक कोणी जिंकली? AK सब डिव्हिजन चा निर्णय घेतलाय त्यांनी. के दिल मेरा कडू साहेबांनी काहीतरी आक्षेप नोंदवलाय. लाईव्हला काहीतरी तांत्रिक व्यत्यय आलाय. आणि मंचाच्या उजव्या साईडला वाशी धुरंधर संघाचे सर्व खेळाडू आपला गेम प्लॅन करत असताना अतिशय शानदार चित्र आणि सुंदर असा चेंडू झेल घेतलेला आहे. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत आकाश मिश्रा. फलंदाज तयार आणि खूप सुंदर पद्धतीने क्लिक केलेला आहे. आणि दुसरी धाव, दुसऱ्या धावेच्या प्रतीक्षेत धाव पूर्ण केलेली आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण मिस फिल्डिंग नंतर.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर असा डिफेन्स आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण. धाव संख्या आहे 5. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहुणे किंग संघाची धाव संख्या झालेली आहे 5. 1 बाद 5. 2 बाद 5. फिरकीपट्टू नागरकट्टी. बॉलर का आणि पहिल्यांदाच फिरकी गोलंदाज या ठिकाणी नरेंद्र गोळे आणि हा उत्कृष्ट मारलेला बॉल आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 4 रन. ऑफसाईडला मारलेला उत्कृष्ट बॉल आणि बॉल सीमारेषेच्या जवळ बॉल अडवण्यात यश आलेलं आहे खेळाडूला आणि 2 धावांचा मुनाफा. 3 धावांचा मुनाफा. धाव संख्या पोचलेली आहे 12 ना 12. आणि पाहुणे किंगचा डावखुरा फलंदाज वसंत. पाहूया गोळींचा पुढचा चेंडू. आणि जर गोळे यांनी विकेट घेतली तर त्यांना आपल्या सब डिव्हिजनचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. अजय भासाकेत्रे साहेबांनी 5,000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे गोलंदाजावर आणि त्याच गोलंदाजाला हा 6 रनांचा फटका बसलेला आहे. हा बॉल पुन्हा एकदा त्यांनी फटका मारण्याच्या नादात हा निर्धाव चेंडू. गोळे यांना विकेटसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे आणि हा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकले त्यांनी. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहुणे किंग संघाची धाव संख्या झालेले 19. दुनिया चले बिछा त्रेचाळीस धावांची आवश्यकता आहे.
12 बॉल 43 धावा. सामना अजूनही पावणे किंगच्या हातामध्ये आहे. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवर 1 धाव. अशा रीतीने धावसंख्या 20. आणि हा फुलटॉस बॉल आणि झेल चंदू काकाकडून बॉल सुटलेला आहे. झेल सुटले. पुढचा चेंडू आणि हा क्लीन बॉल. अच्छा अच्छा थोडं भारत गोळे आलेले आहेत फलंदाजीसाठी. आणि हा निर्धाव चेंडू. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी चालू आहे. आणि हे अतिरिक्त धाव आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये थोडा चूक झालेली आहे. एकाच धावसंख्येवर समाधान मानावं लागलेलं आहे फलंदाजाला. अरे अरे आणि उंच मारलेला फटका. पाहूया किती धावा भेटतात ते. दुसरी धाव पूर्ण झालेली आहे. पावणे किंग संघाची धावसंख्या झालेली आहे 25. तिसऱ्या षटकानंतर 25 धावसंख्या झालेली आहे. 6 बॉल मध्ये 37 धावांची आवश्यकता आहे. 6 सिक्सची गरज आहे पावणे किंग संघाला. सहा षटकारांची आवश्यकता आहे. हॅलो, आपल्या या सामन्यांसाठी इथं संतोष चौधरी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आणि शरद घरत हे सुद्धा उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं स्वागत मी यादव साहेबांना सांगेल की संतोष चौधरी यांचं बुके देऊन स्वागत करायचं आहे. या चौधरी साहेब इकडे बसून घ्या. संतोष फोटो. चौधरी आणि शरद घरत यांचं सामना समितीच्या वतीनं स्वागत होत आहे. आणि अतिशय उत्कृष्ट चौकार पावणे किंग शरद संघाकडून. घरत यांचं सुद्धा पाटील साहेब मिथुन पाटील त्यांचं स्वागत करतील. शरद घरत इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर. 4 धावसंख्या वाढलेली आहे पावणे किंग संघाची. अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे पावणे किंग संघाला 5 बॉलमध्ये. बघूया पुढचा चेंडू आणि अतिशय उत्कृष्ट बॉल. चेंडू निर्धाव गेलेला आहे.
पुढचा चेंडू आणि ऑफ साईडला मारलेला बॉल. एक धाव पूर्ण. दुसरी धाव. फलंदाजांना 2 अतिरिक्त धाव मिळण्याची शक्यता होती, परंतु रन घ्यायला नकार दिलेला आहे फलंदाजाने. पाहूया शेवटच्या 3 बॉलमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉलमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे आणि पाहुणे किंग संघाने जवळजवळ सामना गमावलेला आहे आणि हा उत्कृष्ट चौकार. शिल्लक आहेत. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा बाउंड्रीच्या दिशेने मारलेला बॉल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एकाच धावसंख्येवर समाधान मानावं लागलेलं आहे. पस्तीस धावसंख्या झालेली आहे. एका बॉलमध्ये 27 धावांची आवश्यकता होती. चेंडू निर्धाव गेलेला आहे आणि हा सामना